नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत साबुदाणा वड्याची रेसिपी शेअर करणार आहेत आणि यासोबतच साबुदाणा वडा हा क्रिस्पी राहण्याकरता 2-3 टिप्सही मी तुम्हाला सांगणार आहेत, जेणेकरून तुमचा साबुदाणा वडा छान असा क्रिस्पी तयार होईल। या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आपला साबुदाणा वड्याचा रंगही छान आलेला आहे आणि छान असे क्रिस्पी साबुदाणा वडे तयार झालेले आहेत। बऱ्याचदा साबुदाणा वडा हा तेलामध्ये फुटला जातो, तर तो फुटू नये यासाठी काय काळजी घ्यावी हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, बिलकुलही स्किप करू नका। या ठिकाणी आपण साबुदाणा वड्याची रेसिपी बघणार आहोत। तर एक रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे सोपी आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा। तसेच हाईपचं बटनही क्लिक करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। आणि हाईप करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही, हे पूर्णपणे फ्री आहेत। चला तर मग आपण साबुदाणा वडा कसा बनवायचा ते बघून घेऊ। या ठिकाणी बघा, आपले साबुदाण्याचा रंग हा किती छान आलेला आहे। तर असा साबुदाणा वडा मी तुम्हाला कसा बनवायचा ते सांगणार आहे। या ठिकाणी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। साबुदाणा वडा करताना नेहमी साबुदाणा हा रात्रीच भिजत ठेवा, म्हणजे तुमचा साबुदाणा हा पूर्ण मऊसर असा शिजला जाईल आणि तो तेलामध्ये बिलकुलही फुटणार नाही। बऱ्याचदा साबुदाणा हा थोडा कच्चा राहिला की तो व्यवस्थित लागत नाही आणि साबुदाणा वडाही खाताना दाताला चिकटला जातो किंवा तेलामध्ये फुटला जातो। त्यानंतर आता आपण चटणी करणार आहोत आणि साबुदाणा वड्यासाठी शेंगदाण्याची गरज पडणार आहे। तर या ठिकाणी मी भरपूर असे शेंगदाणे भाजून घेत आहे, पण या ठिकाणी मी अगदी थोडे शेंगदाणे वापरणार आहेत। या ठिकाणी मी बाकीचे शेंगदाणे हे ठेवून देणार आहेत। त्यानंतर आपण हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। या ठिकाणी मी 3 मिरच्या ह्या चटणीसाठी वापरणार आहेत आणि 4 ते 5 मिरच्या साबुदाणा वड्यासाठी वापरणार आहेत। मिरचीची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। ही पेस्ट आता आपण साबुदाणामध्ये घालून घेणार आहोत। साबुदाणा वडा हा तुम्हाला कितपत तिखट करायचा हे पूर्णपणे तुमच्यावर आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरची ॲड करू शकता। त्यानंतर त्याच मिरचीच्या पेस्टमध्ये मी थोडेसे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी साखर घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालत आहे। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपल्याला दही घालून घ्यायचे आहेत। हे सर्व घालून थोडंसं पाणी घालून आपण ही चटणी मिक्सरला बारीक अशी वाटून घेणार आहोत। या ठिकाणी बघा, आपली चटणी छान अशी वाटून तयार झालेली आहे। ही चटणी चवीलाही खूप टेस्टी लागते। यामध्ये आपण साखर आणि दही घातली आहे, त्यामुळे हिची चव अजूनच वाढते। या ठिकाणी बघा, मी साबुदाणा वडा बनवायसाठी बटाटाही छान असा बॉईल करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत आणि बटाटा हा मॅश करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही वाटीच्या साहाय्याने बटाटा हा छान असा मऊसर मॅश करून घेऊ शकता। व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आपण वाटीचा वापर करून बटाटा मॅश करून घेणार आहोत। या ठिकाणी बघा, आपला पूर्ण बटाटा मॅश करून झालेला आहे। आता आपण हा बटाटा साबुदाण्यामध्ये घालून घेणार आहोत। बटाट्याच्या बिलकुलही गाठी राहता कामा नये, व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे। साबुदाणा मी एका मोकळ्या भांड्यात काढून घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण बटाटा हा घालून घेणार आहोत। या ठिकाणी मी 4 बटाटे वापरलेले आहेत। बटाटे हे कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत। यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालताना कूट हा थोडासा जाडसरच ठेवायचा आहे, जेणेकरून साबुदाणा वडा खाताना शेंगदाणा दाताखाली आला की चवीला छान लागतो। या ठिकाणी जास्त शेंगदाण्याचा कूट बारीकही आपण वापरणार नाहीत, मीडियम साईजचा कूट करून घेणार आहोत। आणि हे सर्व साहित्य आता आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। सगळं साहित्य एकजीव झालं पाहिजे इतपत आपल्याला हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आपला साबुदाणा हा आपण रात्रीच भिजवला होता, त्यामुळे बघा किती छान असा फुलला आहे आणि पूर्ण असा मऊ साबुदाणा झालेला आहे आणि असा साबुदाणा कधीच तेलात फुटत नाही।
या ठिकाणी बघा आपले छान असे वडे तयार होत आहे। कोणी कोणी गोलच वडे ठेवतात, तर आपण अशा प्रकारे गोल वडा बनवून चपटा आकार देऊन घेणार आहोत आणि व्यवस्थित साबुदाणा वडा हा दाब देऊन पॅक बांधून घ्यायचा आहे, जेणेकरून तो तेलामध्ये सुटणार नाहीत। अशा प्रकारे आपण सर्व साबुदाणा वडे हे बनवून घेणार आहोत। या ठिकाणी बघा छान असे आपले वडे तयार होत आहेत। सगळ्या साइड व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत। शक्यतो साबुदाणा वडा हा थोडासा चपटाच ठेवायचा आहे, जेणेकरून तो फुगून छान असा फुलून येतो। बघा सगळे साबुदाणा वडे आपले तयार झालेले आहेत। आता आपण ते तळून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेलही छान गरम झालेलं आहे। एक थोडंसं साबुदाणा आपण यामध्ये घालून बघणार आहोत। कडकडीत तेल गरम झालं की आपण साबुदाणा वडे यामध्ये घालून घेणार आहोत। वडे घालताना आपल्याला या ठिकाणी एक ट्रिक्स वापरायची आहे। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहेत आणि यामध्ये सर्व वडे घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत। असं करण्याचं कारण एकच की ज्यावेळेस आपण कुठलाही पदार्थ तळत असतो आणि तो तेलामध्ये घालतो, त्यावेळेस तेलाचं टेम्परेचर हे कमी होऊन जातं आणि त्यामुळे आपला पदार्थ जास्तच तेल पितो। तर असं होऊ नये म्हणून आपल्याला सुरुवातीला कुठलाही पदार्थ तळत असताना यामध्ये गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण सर्व वडे म्हणा किंवा भजे तळत असले तर भजे हे घालून झाले की आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहेत, म्हणजे आपल्या पदार्थामध्ये तेल हे जास्त मुरणार नाहीत। आणि आपण साबुदाणा वडा हा एकाच साईडने व्यवस्थित तळायचा आहे, त्यानंतर दुसऱ्या साईडने तळून घ्यायचा आहे। सारखं सारखं साबुदाणा वडा हा पलटी करायचा नाहीत। असं केल्याने आपल्या साबुदाणा वड्यामध्ये तेल हे जास्त जिरल्या जातं आणि तो लवकर मऊ पडतो आणि क्रिस्पी पण तयार होत नाही। तर ह्या 1-2 काळजी तुम्ही तळताना घेतल्या की तुमचे साबुदाणा वडे छान असे क्रिस्पी तयार होता आणि फुटतही नाही। या ठिकाणी बघा आपला साबुदाणा किती छान असा भिजला होता, त्यामुळे तो मस्त फुलून आलेला आहे आणि मस्त असा क्रिस्पी साबुदाणा वडा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण दुसरेही साबुदाणा वडे तळून घेणार आहोत। गॅस सुरुवातीला मी मोठाच ठेवला होता, त्यानंतर मीडियम केलेला आहे। मीडियम गॅसवर साबुदाणा वडा तळल्यानंतर तो व्यवस्थित आतपर्यंत तळला जातो आणि मग तो मधीही कच्चा लागत नाही। या ठिकाणी बघा दुसरे साबुदाणा वडे आपले तयार झालेले आहेत। छान असे क्रिस्पी झालेले आहेत। शक्यतो साबुदाणा वडा हा काही वेळानंतर तुम्ही कशाही पद्धतीने केला तरी तो मऊच पडतो। तर अशा वेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला साबुदाणा वडे खायचे आहे त्याच्या 10 मिनिटं आधी तळण्यासाठी घ्या, म्हणजे तुमचे अगदी गरम गरम क्रिस्पी कुरकुरीत साबुदाणा वडे तयार होतील। साबुदाणा वडा जर तुम्ही तळून ठेवला तर तो मऊ पडणारच। तुम्ही कोणत्याही ट्रिक्स वापरा किंवा कशाही पद्धतीने करा तरी तो मऊ पडतोच। म्हणून ज्यावेळेस आपण खायला घेऊ त्याच्या 10 मिनिटं आधी तळायला घ्या। छान असे क्रिस्पी साबुदाणा वडे तुम्हाला खायला मिळतील। या ठिकाणी बघा आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहे। दिसायलाही छान दिसत आहे, रंगही सुरेख आलेला आहे। छान असे क्रिस्पी, आतमध्येही व्यवस्थित तळल्या गेलेले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला साबुदाणा वडा कसा बनवायचा सांगितलेला आहे। तर तुम्ही ह्या 2-3 ट्रिक्स फॉलो करून अशा पद्धतीने साबुदाणा वडा नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला ही साबुदाणा वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा।